नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बघणार आहोत माझ्या शेतातील ऊसाचा प्लॉट. तर चला बघूया आपण ऊसाचा प्लॉट कसा आहे तो. तर हा पहा मित्रांनो, 265 व्हरायटीचा ऊस आहे. आणि ऊस आपण साधारण फेब्रुवारीमध्ये लावलेला आहे, फेब्रुवारी 2026. तर आता फेब्रुवारी 2026 पासून आता जवळपास 2.5 महिन्याचा ऊस आहे हा. आणि याला आपण 3 फवारणी केलेल्या आहेत. आणि याला सुरुवातीला एक खताचा डोस दिलेला आहे. खताच्या डोसामध्ये आपण 1840 दाणेदार युरिया अशा प्रकारे आपण खताचा डोस दिलेला आहे सुरुवातीचा. आणि आता हा ऊस झालेला आहे बघा 2.5 महिन्याच्या आसपास. तर आता आपण याला एक बाळबांनी म्हणजे बैलांनी मेहनत करणार आहोत. आणि त्या मेहनतीसोबत आपण याला एक खताचा डोस देणार आहे, 10-26 युरिया आणि पोटॅश. त्यासोबत प्लॅन्टो देणार आहोत आपण 50 किलो एकरी 1.5 एकरसाठी. आणि आत्तापर्यंत आपल्याला साधारण या ऊसा लावण्यासाठी आपल्याला 2 टन बेनं लागलं होतं. तर बेनं हे आपल्या घरचंच होतं. तर अशा प्रकारे ऊस आहे हा, आपण पाहू शकतो. या ऊसाला कलर पण खूप छान आहे. हे पहा प्लॉट कसा आहे. आणि फुटव्याची संख्या पण छानपैकी झालेली आहे. आणि ऊसाचा प्लॉट हा एक समान वाढ झाली असल्यामुळं खूप छान असा प्लॉट दिसत आहे, आपण पाहू शकता. 4 फुटाच्या अंतरावर सरी पाडून आपण हा ऊस लावला होता. पूर्व हंगामी ऊस म्हणता येईल याला. बघा अशा प्रकारे फुटवा आहे. आणि पूर्ण ऊस एक समान असल्यामुळे प्लॉट एकदम असा डेव्हलप झाला आहे. आता याला यानंतरचा दुसरा डोस आपण देणार आहोत लगेचच 1-4 दिवसानंतर. आणि त्यानंतर आपण साधारणतः बैलाच्या अवतानी एक थोडी माती लावून घेणार आहोत. आणि 1 महिन्यानंतर जूनमध्ये आपण याला मोठी बांधणी करणार आहोत, म्हणजे माती लावून घेणार आहोत ऊसाला. बघा. आणि या ऊसाला आपण आत्तापर्यंत 2 खुरपणी दिलेले आहेत. कसा आहे सांगा ऊस. बघू शकता आपण प्लॉट. अशा प्रकारे ऊस आहे. 4 बाय 1. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.